नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। पुणे महानगरपालिकेने पटकावला महाराष्ट्रात पहिला क्रमांक। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांचा अनोखा पाठिंबा। कोल्हापूरमधील सार्वजनिक गणेश आगमन मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे थैमान, नांदेड लातूर जिल्ह्यात कहर। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। शुक्रवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा कामगिरीबद्दल सत्कार केलाय। तर अनेक विभागांनी प्रगती सादरीकरण सादर केली। त्यानंतर महापालिकेला राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणारी महापालिका म्हणून घोषित करण्यात आले। तर पीएमसीच्या प्रगतीचे सादरीकरण करताना आयुक्त राम यांनी 7 प्रमुख घटकांवर प्रकाश टाकलाय, ज्यामुळे नागरी संस्थेला अव्वल स्थान मिळवण्यात मदत झाली आहे। ज्यामुळे 150 दिवसांच्या आत प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे नागरिक केंद्रित सेवा प्रदान करणे यांचा समावेश आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा असल्याचं म्हटलंय। तर पुढे म्हटलेत की फडणवीस यांनी यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, पण नंतरच्या सरकारला ते टिकवता आलं नाही। घाई गडबडीत दिलेलं आरक्षण रद्द होऊ नये यासाठी कायदेशीर आणि घटनात्मक मार्गाने टिकाऊ तोडगा काढण्यासाठी महायुतीचे तिन्ही वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत। तर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना त्यांनी गरजू मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशी भूमिका मांडली। मराठा आरक्षणाला नुसतं माझं समर्थन आहे असं नाही, म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीसांचं पण मराठा आरक्षणाला समर्थनच आहे। त्यांनी पण कधी विरोध केला नाही आणि एक वस्तुस्थिती आपण मान्यच केली पाहिजे की पहिल्यांदा आरक्षण मुख्यमंत्री असताना त्यांनीच दिलं, इतर वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही। त्याच्या आधी पण अनेक नेते होते, अगदी मराठा समाजाचे मुख्यमंत्री अनेक वर्ष होते, पण कोणी हा विषय पण कधी काढला नाही किंवा दिलं त्यांनी। नंतर ते कोर्टात, नंतर म्हणजे त्यांचे मुख्यमंत्री पदावरनं पाय उतार झाल्यानंतर ते कोर्टामध्ये आरक्षण जे आहे ते उडालं, तोपर्यंत तिथं कोणी हात लावू शकलं नव्हतं। ही वस्तुस्थिती आता आंदोलन करणं हा अधिकार सगळ्यांचा आहे। जरांगे पाटलांचं आंदोलन आणि त्यांनी जे आरक्षणाची मागणी केली आहे ही आमचा पण मराठा समाज म्हणून नक्कीच त्याला पाठिंबा आहे की गरजू जे मराठा आहेत, मी परत म्हणतोय, जे गरजू मराठा समाजातली लोक आहेत त्यांना आरक्षण मिळावं। त्यांचं जी काही परिस्थिती, आता लोक म्हणतात समाज मोठा आहे महाराष्ट्रात वगैरे, सगळं वस्तुस्थिती आहे, पण आज परिस्थिती पण तेवढी त्या समाजाची खालवली आहे, ही वस्तुस्थिती आहे। काही ठराविक लोक सदन असतील, पण आता पूर्ण मराठा समाज सदनच राहिला अशी अवस्था नाही आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथील आझाद मैदान येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे। तर या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोशल मीडियावरती रील स्टार असणारे हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी हॉटेल भाग्यश्री बुधवारपर्यंत बंद ठेवून पाठिंबा दिला। या अनोख्या पाठिंब्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते। नमस्कार मित्रांनो, मी हॉटेल भाग्यश्री सर्व सगळ्यांना माहिती आहे की आपण हॉटेल बंद ठेवायचं कारण आजचं की आपण देवधर्म काय असो आपण हॉटेल बंद ठेवतो। काल आपले मनोज दादा पाटील साहेब काल मुंबईच्या दिशेने निघाल्यामुळं एक समाजासाठी आपला सपोर्ट म्हणून डायरेक्ट आपण हॉटेल बुधवारपासून बंद ठेवलेला। कुठल्याही समाजाचं कार्य असू द्या, आपल्या सगळ्या समाजाला सपोर्ट राहणार आहे, त्यामुळे आपलं हॉटेल डायरेक्ट बुधवारी उघडणार आहे। मुंबई को चलो, सगळे मुंबईला गेले, त्याच्यामुळे सगळ्यांनी मुंबईला जावा, सपोर्ट करा। नाच करतो का जेव्हा यास लागतो हॉटेल भाग्यश्री। मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे हजारो लोकांना सोबत घेऊन आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले असून या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे गाव बंद तसेच चाळीसगाव नांदगाव या मुख्य रस्त्यावर मराठा आरक्षणासाठी सुमारे पाऊण तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। तर यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते। 3-4 दिवसापासून दादा तिडकीने सांगत होते की तुम्ही आज तरी हे करा, उद्या तरी हे करा, अन्यथा तुम्हाला वेळ मिळणार नाही। मग असं जर करायचं होतं तर मग मुंबईला मराठा बांधव कसं काय घुसले? मग आम्ही अजून दादांच्या आदेशाने म्हणजे खूप शांत आहेत आम्ही अजून पण डोक्यावर बर्फ ठेवलेला आहे।
फडणवीस साहेब, तुम्हाला रात्रीचे आमदार खासदार इकडून तिकडे जाता येतं, मग आमची तर 30-40 वर्षापासून ही लढाई चालू आहे. मग तिथं आमच्या पोरांना काय त्रास होतोय हे तुम्हाला कळत नाही का? फडणवीस साहेब, रात्रीचे 2-2, 3-3 वाजेपर्यंत आमची लेकरं बाळा अभ्यास करतात. तो आमच्या लेकरांचा तरी विचार करा. या वयात आम्हाला कोणत्या नोकऱ्या लागणार? काय करावं आम्ही? आमचा बाप रात कष्ट करतो, शेतामध्ये जातो आणि लेकरा बाळांना शिकवतो आणि 1-1, 2-2 मार्कावरून लेकरं घरी बसतात. अरे लाज वाटली पाहिजे या फडणवीस सरकारला. जय शिवाजी, जय शिवाजी. राजीनामा द्या, राजीनामा. जय गुलाच्या बापाचं. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कोल्हापुरात नियमांचं उल्लंघन करून डॉल्बीच्या दणदणाट सार्वजनिक मंडळांच्या गणेश आगमन मिरवणुका काढण्यात आल्यात. त्यानंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. तर पोलीस प्रशासनाकडून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील 98 मंडळांवर कारवाई करण्यात आली. तर डॉल्बी सिस्टीम जप्त करण्यात येणार असल्याचं शहर DYSP प्रिया पाटील यांनी सांगितलंय. तर यावेळी सार्वजनिक गणेश मंडळांनी नियमांचं पालन करत गणेशोत्सव साजरा करावा, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. आतापर्यंतच्या ज्या आगमन मिरवणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये काही गणेश मंडळांच्या मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन हे झालेलं आहे आणि आपण प्रत्येक वेळी त्या मंडळांचे रीडिंग्स ह्या वेळोवेळी घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये डेसिबल मर्यादेचं उल्लंघन झालेलं आपल्या निदर्शनाला आलेलं आहे. आणि आतापर्यंत आगमन मिरवणुकीमध्ये एकूण शहरामधील 98 मंडळांवरती आपण याच्यामध्ये कारवाई करत आहोत. वास्तविक पाहता ध्वनी मर्यादा ओलांडल्यानंतर जे काही ध्वनी प्रदूषण निर्माण करणारी यंत्रणा आहे, डॉल्बी असतील किंवा इतर काही स्पीकर्स असतील, तर त्या जप्ती करण्याचे अधिकार आम्हाला आहेत. त्यानुसार माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार सरांचे आम्हाला स्पष्ट निर्देश आहेत. याच्यामध्ये कडक कारवाई ही करण्यात येईल. डॉल्बी हे जप्त करण्याची कारवाई देखील आम्ही यामध्ये करणार आहोत. या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. लगेचच परत येऊयात. पाहत राहा न्यूज अनकट. ब्रेकिंग न्यूज. मास्तरांना घ्यायची आहे शाळा. मला आता एखादं मोठं स्टुडिओ किंवा चॅनल चालवायला द्या. व्यवस्थित सिनेमा शिकलेले, पूर्ण डिग्री मास्टर सगळं घेतलेलं आहे. तुम्ही शहरातून काढाल, पण मनातून कसं काढणार? छोट्या कबीरचे अश्रू अनावर. एवढं त्याचं बॉन्डिंग होतं की तो म्हणजे कबीरला सोडत नव्हता. कबीर सेटवरती पण आहे ना, त्याचे कबीरच्या गादीवरतीच येऊन झोपायचं होतं. त्याला आम्ही बाहेर तिकडे नेऊन बांधलं ना, तरी तिकडच्या सगळ्या त्यांनी गाद्या बिद्या सगळ्या फाडून टाकल्या होत्या. खंड्या म्हणजे एक डॉग. का रडली श्यामची आई? जाणून घ्यायचं असेल तर पहा पॉडकास्ट वाल्या पॉपकॉर्नचा नॅशनल अवॉर्ड विनर स्पेशल एपिसोड फक्त स्वरंग टीव्हीवर. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. पातोड परिसरातील थेरगाव येथील 3 शेतकऱ्यांच्या मुलांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर आकाशाला गवसणे घालत नवी मुंबई येथे पोलीस विभागात राज्य राखीव पोलीस होण्याचा बहुमान मिळवलाय. तर घरची परिस्थिती बिकट असल्यानं बालानगर येथील अफसर शेख यांचा मुलगा जयत अफसर शेख याने थेरगाव येथे आजोळी येऊन शिक्षण पूर्ण करीत मित्रांसोबत पोलिसात जाण्याचा निश्चय केला. तर सय्यद सलीम यांचा मुलगा सय्यद उमर व मेहबूब शेख यांचा मुलगा शेख अलीम यांनी शेतकरी आई वडिलांचे हाल पाहून शासकीय नोकरीत जाण्याचा निश्चय केलाय. तर आपल्या गावातील 3 जण पोलीस झाल्याची बातमी गावात पसरताच आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. गोंदिया नगर परिषदेने भाड्याने दिलेल्या दुकानांचे भाडे करू दुकानदारांची परवानगी न घेता दुकानं तोडून दुमजली बांधकाम सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. तर शहराच्या मुख्य बाजारपेठेत 4 दुकानांनी स्वतःच्या मर्जीने बांधकाम सुरू केलेत. यापूर्वी पान लाईन परिसरात आगीच्या घटनेनंतर एका दुकानदाराने असंच बेकायदा बांधकाम सुरू केलं होतं, पण नगर परिषदेने कोणतीही कारवाई केली नाहीये. यामुळे इतर दुकानदारांना देखील नियम धाब्यावर बसवण्याचे धाडस मिळाले. तर नगर परिषदेने नोटीस बजावली असली तरी बांधकाम थांबलेले नाहीये. तर सामान्य नागरिकांना वेगळे नियम आणि व्यापाऱ्यांना वेगळे नियम लागू होत असल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. तर मुख्य अधिकारी संदीप बोरकर यांनी चौकशी करून योग्य कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. जर ती जागा नगर परिषदेची असेल आणि ते गाड्या जर नगर परिषदेचे असतील तर ते तोडून बनवणं हे इलिगल आहे. आपण त्यांच्यावर कारवाई करू. मी आता
निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मला ह्या गोष्टीची माहिती काल परवाच मिळाली. मी आधी माहिती घेतो आणि नंतर आपल्याला सगळं कळवतो की आम्ही काय कारवाई करणार आहोत ते आम्ही ठरवू. कारवाई करूच आम्ही. कारण मी आता आधी पूर्ण ती फाईल मी चेक करतो, पाहतो आणि आपण कारवाई नक्की करू. इल्लीगल जर नांदगाव एसटी स्थानक परिसरात चोरीच्या घटनांनी पुन्हा डोकं वर काढलंय. ज्येष्ठ नागरिक मुनव्वर मंसुरी यांच्या खिशातील 10,000 रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यानं गर्दीचा फायदा घेत लंपास केली आहे. तर मंसूर हे छत्रपती शिवाजी महाराज पतन संस्थेचे कलेक्शन एजंट आणि कृषी बाजार समितीचे भाजीपाला अडतेत. नांदगावहून नाशिकला जाण्यासाठी पत्नीसह बस चढत असताना ही घटना घडली आहे. त्यानंतर बस थेट नांदगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आली आहे. पण तपासणीत चोरट्यांचा मागणूस लागला नसून काही महिन्यांपूर्वीच मंसूर यांच्या सोबत असाच प्रकार घडला होता. तर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केल्यानं प्रवाशांमध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर स्थानकात सीसीटीव्ही आणि पोलीस बंदोबस्त असूनही चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळत नसल्याने सुरक्षितेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलाय. नमस्कार, मी नांदगाव भाजीपाले आरती मुनव्वर रजाक मंसुरी उर्फ खादर शेख. आडत दुकान माझी आहे भाजीपाल्याला. मी 4च्या बसने माझ्या पत्नीला नाशिक बसने सोडायला आलो आणि चढताना नाशिक बसला दारामध्ये माझे 10,000चा बंडल होता. ते पैसे दारामध्ये मारले गेले. त्याच्यानंतर मी आपल्या याला ऑफिसला मी कंप्लेंट केली. त्यांनी ती बस म्हणजे पोलीस स्टेशनला जाऊ द्या. मग पोलीस स्टेशनला नेली आणि तिथे त्यांनी बस चेक केली. चेक केल्यानंतर त्यांनी म्हणे तिथे जाऊन कंप्लेंट करा आणि सीसी कॅमेरे चेक करा. तर आम्ही सीसी कॅमेरेमध्ये मी पण आलो, माझी पत्नी बी आम्ही समजेची सोडत. पण आमच्या त्या साईडमधून कॅमेरा नसल्यामुळे तो माणूस चोर सापडत नाही आणि तो निघून गेला. तर माझा एकच आहे विनंती, काही असं 4 महिन्यापूर्वी माझ्या इथं अशी घटना घडली. माझे सुद्धा पैसे गायब झाले आणि अशी डेपोवाल्यांनी कॅमेरे जास्त प्रमाणात बसवावी आणि लोकांना सहकार्य करावे. जे चोरटे यांचा बंदोबस्त करा. या बातमीसह घेऊयात एक छोटीशी विश्रांती. लगेचच परत येऊयात. पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3,300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित बातम्यांचा आढावा. महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गणेश उत्सवाच्या निमित्तानं घरोघरी गणेश दर्शनाचा दौरा सुरू केलाय. तर गणपतीच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू झालेल्या या दौऱ्यात त्यांच्यासोबत भाजपची संपूर्ण फळी सहभागी आहे. ते 19 ऑगस्ट रोजी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश आणि निलंबन मागे घेतल्यानंतर विशाल परब यांनी पनवेल ते सिंधुदुर्ग अशी भव्य रॅली काढली होती, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. आता गणेश दर्शनाच्या माध्यमातून ते कार्यकर्ते आणि मतदारांच्या भेटी घेत आहेत. तर गत विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून त्यांना 35,000 मतं मिळाली होती. या मतदारांचे आभार मानताना त्यांचा दांगडा जनसंपर्क अधोरेखित होतोय. तर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. तर गणेश भक्तांच्या भेटीमुळे मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रियाही विशाल परब यांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी गणपतीरायाचा आज 3रा दिवस आहे आणि गणेश दर्शन घेत असताना संपूर्ण समाजातील लोकांच्या गाठीभेटी होतात आणि गणपतीराया नक्कीच आमच्यासारख्या तरुण युवकांच्या पाठीशी आहे. आम्हाला याची गॅरंटी आहे आणि आम्हाला एवढंच माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळकोकणामध्ये रोजगाराचा प्रश्न खूप मोठा आहे. या ठिकाणी हॉस्पिटल किंवा रोजगार हे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्यासारखी काही युवक एकत्रित येऊन संघटितपणे एक चांगलं कार्य करणार आहेत. त्याच्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद लागतो आणि तो नक्कीच आम्हाला लाभेल. युवकांचं जे प्रेम आहे ते आगळं वेगळं प्रेम आहे. या प्रेमाला म्हणजे आपण कुठे म्हणतात अतूट नातं, त्या प्रकारचं हे नातं आहे. हे केव्हाही तुटणारं नातं नाही आहे. या ठिकाणी साठेले बेडशी म्हणजे दोडामार्गचं आणि महाराष्ट्रातलं एकाच शेवटचं टोक आहे. या टोकावरती आम्ही आहोत. या ठिकाणी सुद्धा तरुण एकत्रित होतात. विशाल परब म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाचा कोणताही नेता येऊ दे, या ठिकाणी सर्व मंडळी एकत्र येतात. हे आमचं भाग्य आहे. लोकांचं प्रेम त्यावेळी पण होतं, मधल्या काळात होतं आणि आजही आणि पुढेही असणार आहे. मी एवढंच सांगतो
या प्रेमाचं रूपांतर काहीतरी रोजगार देण्यामागे झाला तर नक्कीच त्याचं एक चांगली गोष्ट झाली असं म्हणायला हरकत नाही. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातलंय. तर मराठवाड्यातील तब्बल 130 मंडलात अतिवृष्टी झाली आहे. पावसामुळे शेतांना तळ्यांचं स्वरूप आलं असून उभी पिकं पाण्याखाली गेल्याने मोठी हानी झाली आहे. तर नांदेडमध्ये 132.7 मिलीमीटर तर लातूरमध्ये 91.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये तेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.